जे लोक तुम्हाला वारंवार त्रास देतात त्यांचा सर्वात मोठा हेतू एकच असतो, तुम्ही चिडावं, रागावं आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला उत्तर द्यावं. कारण त्यांना तुमच्याशी वाद घालण्यात नाही तर तुम्हाला त्रास देण्यात जास्त आनंद मिळतो. आणि अनेक लोक हीच चूक करतात. प्रत्येक टोमणाला उत्तर देतात आणि प्रत्येक टीकेवर स्पष्टीकरण, प्रत्येक भांडणात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा लोकांना तुम्ही जितकं उत्तर देता तितकीच त्यांची हिंमत वाढते. म्हणून प्रत्येक गोष्टीवर त्यांना प्रतिक्रिया देणं आवश्यक नाही. काही लोकांना उत्तर शब्दाने नाही तर शांततेने द्यायचं असतं. कारण ज्या दिवशी त्यांना तुमच्याकडून अनपेक्षित प्रतिक्रिया मिळणं बंद होईल त्या दिवशी त्यांचा खेळ हळूहळू संपायला लागतो. तुमची कमकुवत बाजू सगळ्यांना तुम्ही दाखवत बसू नका. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही कमजोरी असते, पण ती सर्वाला सांगत जाणं ही सर्वात मोठी चूक असते. कारण जे लोक तुमच्यावर मनापासून प्रेम करतात ते तुमची कमतरता झाकतात आणि जे लोक तुम्हाला त्रास देतात ते त्याचा कमकुवत गोष्टीचा तुमच्या विरुद्ध वापर करतात. म्हणून प्रत्येकाला तुमचं दुःख, तुमच्या अडचणी आणि तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नाही. काही गोष्टी स्वतःपुरताच मर्यादित ठेवणे हे जास्त शहाणपणाचं आहे. लक्षात ठेवा, तुमची कमकुवत बाजू जितकी कमी लोकांना माहीत असेल तितकी कमी संधी तुमच्या विरोधात वापरली जाईल. काही वेळा शांत राहणं आणि सर्व गोष्टी स्वतःकडेच ठेवणं हेच सर्वात मोठं संरक्षण आहे. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्तांनो, प्रत्येक नातं, प्रत्येक मैत्री, प्रत्येक संबंध टिकविण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती आदर, रिस्पेक्ट. पण जिथे तुमच्या बोलण्याला किंमत नाही, तुमची व्हॅल्यू नाही, तुमच्या भावनांची कदर नाही आणि तुम्हाला वारंवार कमी लेखलं जातं तिथे वारंवार जाण्यात काहीच अर्थ नाही. ते नातं तिथेच स्टॉप केलेलं बरं. काही लोकांना वाटतं की तुम्ही कितीही अपमान केला तरी समोरचा माणूस परत येणारच, पण तो तुमच्याशी मनाला वाटेल तसं वागतो. पण ज्या दिवशी तुम्ही अशा ठिकाणापासून शांतपणे अंतर ठेवता त्या दिवशी त्यांना तुमच्या किंमतीची जाणीव व्हायला लागते. आणि पहा, आपण बाहेर दूर जाऊ शकत नसलो, घरातच तशी व्यक्ती असेल तरी आपलं शांत राहणं, अबोला धरणं आणि आपल्यात एकरूप होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण अशा बिनडोक लोकांच्या नादी लागून तुम्ही तुमचं आयुष्य खराब करू नका. ज्याला तुमची कदर नाही त्याच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवू नका. विचार करणं बंद करा, चिंता करणं बंद करा. होय बाळा, प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. जिथे आदर नाही तिथून निघून जाणं हा कमकुवतपणा नसतो, तर तो स्वाभिमानाचा निर्णय असतो. तुमच्या शांततेची किंमत तुम्ही वाढवा. कारण काही लोकांना, घरचे असो बाहेरचे असो, त्यांना असं वाटतं तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी उपलब्ध असता आणि प्रत्येक वेळी तुम्ही त्यांना उत्तर देता. पण प्रत्येक वेळी तुम्ही त्यांचं ऐकू नका. ते तुमच्या शांततेची किंमत करत नाहीत. पण ज्या दिवशी तुम्ही विनाकारण बोलणं, स्पष्टीकरण देणं आणि प्रत्येक गोष्टीत पडणं बंद करता त्या दिवशी समोरच्याला तुमच्या शांततेची ताकद समजू लागते. कारण सतत बोलणाऱ्यापेक्षा योग्य वेळी शांत राहणारा माणूस जास्त प्रभाव टाकतो. प्रत्येक गोष्टीवर मात करणं आवश्यक नाही. काही वेळा तुमचं मौनच समोरच्याला त्याच्या वागण्यातून उत्तर देतं. म्हणून तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या शांततेची किंमत जास्त ठेवा. तर तुम्हाला त्रास देणारे लोक काहीच विचार करून तुमच्या समोर येतील, दोनदा विचार करतील आणि नंतर तुमच्या नादी लागतील. म्हणून अशा लोकांसाठी तुम्ही तुमचं आयुष्य सर्वस्वपणाला लावू नका. सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि पहा, चूक प्रत्येकाकडून होते, म्हणून माफ करणं हा मोठेपणा आहे. पण जी व्यक्ती वारंवार तीच चूक करते
आज चुकलं, माफ कर, मी परत अशी चूक करणार नाही, अशी काही बिंडोक लोक सारखंच म्हणत असतात आणि परत तीच चूक करतात. प्रत्येक वेळी ते शब्द हे करून आपल्याला ब्लॅकमेल करतात आणि पुन्हा पुन्हा त्यांना संधी देणं म्हणजे आपण स्वतःलाच त्रासाला आमंत्रण देणं आहे. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा आदर करत नाहीत, तर ते त्याचा गैरफायदा घेतात. म्हणून प्रत्येक वेळी माफ करणं शहाणपणाचं नाही. काही नात्यांना, काही लोकांना वेळेवर मर्यादा दाखवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जशी काही बिंडोक लोक परत परत खोटं बोलणार, चोरी करणार, नको त्या गोष्टी परत परत करणार. आपण त्यांना काही बोललो तर माफ कर, चुकलं, इथून पुढं होणार नाही, अशी खोटी ग्वाही देणार आणि परत ती तसेच कर्म करणार. पण हे पहा, हे आयुष्य आपलं आहे. अशा बिंडोक लोकांसाठी तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवू नका. जी व्यक्ती तुमच्या विश्वासाची किंमत करत नाही, तिला वारंवार संधी देऊन तुम्ही काहीच साध्य करत नाही, उलट त्यांची हिंमत वाढवत आहात. म्हणून तुम्ही स्वतःला थांबवा. प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात काही मर्यादा ठरवलेल्या असतात, पण काही लोक त्या मर्यादांचा वारंवार भंग करतात. कधी बोलण्यातून, कधी वागण्यातून, तर कधी तुमच्या संयमाची परीक्षा घेऊन. तुम्ही प्रत्येक वेळी गप्प राहिलात तर त्यांना वाटतं की सगळं चालतं आणि हे मी जे वागतो हे ह्यांना समोरच्यांना पटत आहे. म्हणून चुकीच्या गोष्टीला सुरुवातीलाच दखल घेणं खूप गरजेचं आहे. आज लहान गोष्ट दुर्लक्षित केली तर तीच मोठी गोष्ट समस्या बनते. आज छोटीशी गोष्ट एखाद्याने चोरली तर नंतर काही दिवसांनी मोठ्या मोठ्या गोष्टी तो चोरी करायला लागतो आणि एक दिवशी तो अट्टल चोर बनतो, गुन्हेगार बनतो. म्हणून जिथे मर्यादा संपतात तिथूनच त्रास सुरू होतो. म्हणून अशा लोकांना त्यांची वेळेवर मर्यादा दाखवणं हा उद्धटपणा नाही, तर आपल्यासाठी शहाणपणाचा निर्णय आहे. म्हणून जे लोक तुम्हाला त्रास देतात ते अनेकदा तुमच्या भावनांशी खेळतात. त्यांना माहीत असतं की तुम्ही भावनेच्या भरात निर्णय घ्याल, म्हणून ते कधी राग आणतील, कधी अपराधी वाटायला लावतील, तर कधी गोड बोलून पुन्हा जवळ येतील. पण प्रत्येक वेळी अशांचं तुमचं नुकसान होतं. म्हणून कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्ही भावना बाजूला ठेवा आणि वास्तव पाहून त्यानुसार निर्णय घ्या. कारण भावना बदलतात, पण योग्य निर्णय आयुष्य बदलतो. त्यामुळे ज्यांनी वारंवार त्रास दिला त्यांच्याबाबत निर्णय नेहमी विचार घेऊनच करा. कारण कोणावरही तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. काही लोक नातं टिकावं म्हणून स्वतःचं मन मारत असतात. प्रत्येक वेळी तेच माघार घेतात आणि तेच माफी मागतात आणि तेच समजून घेतात आणि समोरचा याची कदर करण्याऐवजी त्याला सवय लागून जाते. म्हणून स्वतःची इज्जत जपा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा.